जत्रा में बिटाए फतरा, तीरथ बनाए पाणी, दुनिया भई दिवाणी, पैसे के धुंधाने. संत कबीरांचा हा दोहा ज्या परिस्थितीत कबीरांनी म्हटला असेल, गायला असेल, लिहिला असेल, तो काळ फार शतकांपूर्वीचा, पण अजूनही तो काळ तसाच थांबलाय की काय असं वाटायला लागतं. अजूनही ती परिस्थिती फारशी बदलली आहे असं निश्चितच वाटत नाही. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप सारे गडकिल्ले जिंकले, पण हे सगळे गडकिल्ले जिंकताना त्या गडकिल्ल्यांवरती चढाई करण्यासाठी महाराजांनी कधीही मुहूर्त बघितला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले आणि त्यावर वेगवेगळं आपलं आरमार दल प्रस्थापित केलं, पण ते करण्याच्या आधी त्यांनी त्या गडकिल्ल्यांच्या वास्तुशांती केल्या नाही. होय, मला तुम्हाला सांगायचंय की एकूण जी चळवळ उभी राहिली होती, जी चळवळ शिवराम बापू बुलनकरांच्या नंतर क्रांतिबा ज्योतिबा फुले, तदनंतर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक महामानवांनी, पेरियार रामास्वामी नायकरांपासून अनेकांनी जी ही चळवळ चालवली होती, या चळवळी त्याचा सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू काय होता, तर ही सगळी माणसं या ब्राह्मणी जोखड्यातनं बाहेर निघाली पाहिजेत, त्या गुलामगिरीतनं ती बाहेर पडली पाहिजेत. पण ती बाहेर पडायच्या ऐवजी अजूनच जास्त अडकत चालली आहेत का असं वाटायला लागतं. दिनकरराव जवळकरांनी, जे आपण जेधे जवळकर म्हणून ओळखतो, दिनकरराव जवळकरांनी 1925 सालाला पुस्तक लिहिलं होतं, मर्द हो नाके कापून घ्या. पुस्तक लिहिण्याचा मतितार्थ असा होता की इथल्या सगळ्या त्या गुलामगिरीच्या मानसिकतेतनं जर आपल्याला बाहेर पडता येत नसेल आणि आपण अजूनही जर त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आपण मुहूर्त, तिथी, कुंडली, पत्रिका, पंचांग यामध्येच अडकून बसत असू, तर आपला विकास कसा होईल, आपली प्रगती कशी होईल. साधं गणित विचार करा की मला घर घ्यायचे, घर घेण्यासाठी मी कर्ज काढणार, कर्ज प्रकरण करण्यासाठी मी बँकेत जाणार, मी 2 गॅरंटर शोधणार, मला ते कर्ज प्रकरण मिळत नसेल तर मी अजून काही जुगाड होते का ते सगळं बघणार, मी एक अगदी काडी करून चिमणीचं घरटं विणावं अशा पद्धतीनं मी ते घर उभं करणार आणि घर उभं केल्यावर त्या घरात प्रवेश करायचा की नाही करायचा, करायचा तर कधी करायचा हे ठरवणार कोण, तर ते कमाल आहे, मूल आम्ही जन्माला घालणार. ते मूल अत्यंत सुदृढ आणि आरोग्यदायी जन्माला येण्यासाठी म्हणून सर्वतोपरी काळजी आई म्हणून ती त्याची जी 9 महिने 9 दिवस बाळ आपल्या पोटात ठेवते, मरणप्राय यातना सहन करून त्या बाळाला प्रसवते, तळहाताचा पाळणा करून जोजवते, ती आई ती सगळी काळजी घेणार आणि बाळाला आणि आईला एक सुरक्षित आरोग्य आणि ते वातावरण लाभावं म्हणून त्याचे वडील जन्मदाते ही सगळी काळजी घेणार. पण जन्माला आलेल्या बाळाचं त्याचं भविष्य काय असेल म्हणून त्याची जन्मकुंडली कोण ठरवणार. ते फार गमतीदार गोष्टी आहेत की अत्यंत सगळं काही मॉडर्न वातावरण असतं, सगळे काही आधुनिक वातावरण असतं. आधुनिक वातावरणात लग्न पार पडतात. पूर्वी लग्न व्हायची तेव्हा लग्नामध्ये बोहले उभे राहिले जायचे आणि पाटावरती एकमेकांच्या समोर नवरा नवरी असायचे. आता जरा आधुनिक काळ आला, आधुनिक काळामध्ये आता लग्नासाठी भले मोठे स्टेज उभे राहायला जायला लागले. लग्नाच्या आधीच नवरा नवरी दोघे असे हातात हात घालून येतात, कुणीतरी कॅमेरावाला दादा असं त्यांचं शूटिंग काढत असतो. सगळं कसं मॉडर्न आधुनिक वातावरण असतं आणि अशा सगळ्या आधुनिक वातावरणात एक कुणीतरी आधुनिक बाई, मॅचिंग साडी, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग पर्स, सगळं कसं मॅचिंग असतं. आणि ती आधुनिक बाई त्या नवरीच्या कानात मात्र वारंवार एक गोष्ट सांगत असते, पाय उजवा टाक बरं काय, माय तिथं गेलीस का नाही पहिल्यांदा पाय पाटावर उजवा ठेवायचा. ती सातत्याने, म्हणजे ती नवरी मुलगी तिला बघायला पाहुणे यायचेत त्यावेळेला ती सांगते पाय पाटावर उजवा ठेवा. जेव्हा साखरपुडा व्हायचा आहे तिला बसायचंय त्या पाटावर पाय उजवा ठेव. ती हळदीला बसणार आहे तेव्हा सांगितलं जातं माय पाटावर बसताना पाय उजवा ठेव. जेव्हा ती लग्नाच्या त्या बोहल्यावरती चढायला लागते तेव्हा सुद्धा तिच्या कानात येऊन त्या मॉडर्न वातावरणात असणाऱ्या मॉडर्न असं सगळे वेशभूषा केलेल्या त्या माय माऊल्या तिला सांगत असतात पाय पाटावर उजवा ठेव बरं का. तुम्ही विचार करा, मुलीने पाय पाटावर बसताना उजवा ठेवला आणि सोयरा डावा निघाला. काय करता, उजवा पाय महत्वाचा की उजवा सोयरा महत्वाचा? सोचने वाली बात है. आम्हाला
इतकं काही धार्मिक गुलामगिरीच्या त्या जोखडामध्ये आम्ही असे काही कर्मकांडांच्या जोखडामध्ये अडकून पडलो की आम्ही त्याच्या सिम्बलायझेशन, त्याचे विधी, कर्मकांड आणि त्या सगळ्या पूजा, शुभ अशुभ, शकुन अपशकुन याच सगळ्यांमध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेतलं की त्यामुळे आम्ही नेमके काय पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, ही गोष्टच अजूनही आमच्या पचनी पडत नाही. आम्ही अजूनही त्या सगळ्या राहाटगडग्यात अडकलो की काय असं वाटायला लागतं. आमच्या डोक्यातनं अजूनही ना जन्माची वेळ, मृत्यूची वेळ, मुहूर्त, कुंडली, लग्न बघतानाची पत्रिका, या सगळ्या गोष्टी आम्ही सतत बघत राहतो की त्या नवरा नवरीचे ते 36 गुण जुळले की नाही, ती कुंडली मिळाली की नाही. अरे 36 गुण, समजा पत्रिकेत 36 गुण जुळले आणि प्रत्यक्ष त्या दोघांचे स्वभाव जुळत नसतील तर काय करणार आहात. खरं तर लग्नपत्रिका बघताना दोघांच्या त्या पत्रिका बघण्याच्या ऐवजी दोघांचं आरोग्याचं हेल्थ सर्टिफिकेट किंवा दोघे शैक्षणिकदृष्ट्या किती पुढारलेले आहेत, आर्थिकदृष्ट्या किती स्वावलंबी आहेत, हे बघणं जास्त गरजेचं असेल. किंबहुना ते तसं असतं, ते त्या पद्धतीने होतं. म्हणजे एक सहज आठवलं म्हणून सांगते की आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय असा फरक आहे. हे की काय हे जे सगळे आमच्या डोक्यावर जी सगळी धार्मिक मानसिकता, ती गुलामगिरी, ते सगळं जोखड जे लोक लादू इच्छितात आणि ही जी सगळी 3.5% संस्कृती आमच्या डोक्यावर अगदी मिरे वाटायला बसलेली असते, त्यात नेमका फरक काय पडतो आणि कसा. साध्या साध्या गोष्टीतनं जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की तुम्ही कधी निकाल लागल्यावरची परिस्थिती बघितली आहे. घरात 10वीचा निकाल लागला, 12वीचा निकाल लागला तर काय परिस्थिती असते बघा. 10वीचा जर निकाल जर आपल्या बहुजन घरातल्या कुटुंबामध्ये जर 10वी किंवा 12वीचा निकाल लागला तर परिस्थिती अशी असते की आईला कोण आनंद होतो, माझी मुलगी 10वी पास झाली, माझी मुलगी 12वी पास झाली. वडिलांचा आनंद तर गगनात मावत नाही. मग लगेचच वडील त्यांच्या पद्धतीनं आनंद साजरा करायला निघालेले असतात. तिकडून आनंद साजरा करून येतानाही ते अख्ख्या वस्तीला ऐकू जाईल अशा आवाजात सांगत असतात, मुलगी पास झाली, जातीत नाक राखलं, जातीत आपली पोरगी खानदानात सगळ्यात पहिली आली. पोरीने कष्ट केले, पोरीने अभ्यास केला, पोरगी पास झाली, याच्या जात खानदान या गोष्टी कुठून आल्या. पण ती बोललं जातं, तशी चर्चा केली जाते आणि मग रात्रभर पुन्हा त्या गोष्टी. आता मुलगी पासच झालेली आहे, मग काय आनंद साजरा केला जाईल. आनंद साजरा करायचा आहे, मग काळ्या कॅरी बॅग मधून क्रांती घरी आणली जाईल. क्रांती अशी अद्रक कोथिंबीर टाकून अशी रट 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 शिजवली जाईल. क्रांती जो जो शिजते तो परिवर्तनाच्या गप्पांना असा ऊत येईल. एकदा का क्रांती शिजली, क्रांती पोटात गेली, आपण थंड, क्रांती थंड, सगळे बंड थंड. दुसऱ्या दिवशी सकाळी हा बहुजन वर्गातला जो बाप आहे तो कामावर जात नाही. तो कामावर कळवतो मुलीचं ऍडमिशन घ्यायचंय, मुलीचं ऍडमिशन घ्यायचंय, त्यामुळे मी आता कामावर येणार नाही, मला 8-10 दिवस ऍडमिशनला वेळ लागणार आहे. आणि मग तो सगळ्या कॉलेजेसना फिरत राहतो, मुलीचं ऍडमिशन घ्यायचंय, मुलगी आमची पास झाली बरं का, एवढे मार्क्स पडले, अहो जातीत कुणाला नव्हते हो, अहो आमच्या खानदानात कुणाला नव्हते हो, अहो सातपिढ्यात कुणाला नव्हते हो, अहो भावकीत कुणाला नव्हते हो. हेच तो बोलत राहतो. आणि सगळे कॉलेजेस फिरून झाल्यानंतर कुठल्या तरी एका सुमार कुठल्या तरी ट्रेडला ऍडमिशन घेतले जाते, ज्याची मार्केट व्हॅल्यू म्हणावी तितकी अजिबातच नसते किंवा ज्याची मार्केट व्हॅल्यू प्रचंड सद्यस्थितीत मागे पडलेली आहे, अशा ठिकाणी कुठेतरी कोर्स घेतला जातो. या विरुद्ध जेव्हा एखाद्या प्रस्थापित सुवर्ण कुटुंब, ज्याला आम्ही म्हणतो की आमच्या डोक्यात ज्यांनी अगदी ती सगळी मानसिकता, धार्मिक आणि ईश्वर आणि धर्म यांची गुलामगिरी ज्यांनी आमच्या डोक्यामध्ये भरवली आणि आम्हाला ज्यांनी पंचांग, कुंडली आणि त्या सगळ्यांमध्ये अडकवून ठेवलं, जेव्हा आम्ही त्यांच्या घरातलं वातावरण बघतो तर तिथे वाईस वर्षा काय वातावरण असतं. मुलीचा निकाल लागला, आई शांतपणे आधी निकालपत्र हातात बघते, निकालपत्रात कोणत्या विषयात किती मार्क्स पडलेत याचं ती संपूर्ण अभ्यास करते. त्यानंतर ती आपल्या मुलीला सांगत असते, बाळ जरा काकांना फोन कर बघू. हे काका कुणी रक्तसंबंधातले नसतात, हे काका अगदी असेच मानलेले, बोलाचालीतले, तोंड ओळखीतले काका असतात. मुलगी काकांना फोन करते,
काका घरी येतात. काकांना जेवण्यासाठी कुठेही 1000-1200 रुपये किलोची काळ्या कॅरीबॅगमधली भाजी आणली जात नाही. काकांच्यासाठी साधं सोपं शाकाहारी जेवण बनवलं जातं. काकांचं भोजन होतं. भोजन झाल्यावर जे 100 ग्रॅम पेढे आणलेले आहेत त्या 100 ग्रॅम पेढ्यातला एक पेढा मुलगी काकांच्या हातावर ठेवते, नमस्कार करते. काका विचारतात पेढे कसले? मुलगी सांगते 10वी पास झाले. काका आपले साहजिक देवभोळे बहुजन काका, ते बिचारे काका आपले सहज बोलून जातात, अरे वा 10वी पास झाली का, वा वा वा. मग पुढे काय ठरवलंय? बस पुढे काय ठरवलंय म्हणलं की पडत्या फळाची आज्ञा मिळावी तसं मुलीची आई लगेच अशी पोपटासारखी बोलायला लागते. ती सांगते म्हणूनच तर तुम्हाला बोलावलं, याच्यासाठीच तर तुम्हाला बोलावलं आम्ही, की तुम्ही पुढच्या काहीतरी मार्ग सांगावे. कुठला कोर्स चांगला असेल, काय घेतलं तर, कुठल्या ट्रेडला ॲडमिशन घेतलं तर चांगलं असेल. एक राईस प्लेट खाल्लेले काका एका जेवणाच्या नंतर काका असे खुश होतात की आपल्याला कोणीतरी करिअर गाईडलाईन विचारली. काका मार्केटमधल्या आहे नाही तेवढ्या सगळ्या लाईन सांगतात आणि त्यातली त्या ज्याला जास्त चांगली मार्केट व्हॅल्यू आहे असा एक ट्रेड आई आणि मुलगी मनाशी पक्क करतात. दुसऱ्या दिवशी ॲडमिशन घ्यायला वडील ऑफिस बंक करून जात नाहीत. वडील ऑफिसला जातात. आई मुलीसोबत ॲडमिशन घ्यायला जाते. आई मुलीचं ॲडमिशन घेऊन देते आणि ॲडमिशन घेऊन देताना ती आपल्या मुलीला समजावून सांगत असते, पाहतेस का, हे माझं कॉलेज, मी सुद्धा इथेच शिकायचे. तिकडे ती लायब्ररी, तिथे ना मी खूप अभ्यास करायची. ती आमची लॅबोरेटरी, तिथे ना मी माझे सगळे सायन्सचे रेकॉर्ड बुक कंप्लीट करायची. तो कट्टा पाहतेस, आणि इकडची लेडीज रूम, त्या लेडीज रूममध्ये ना माझ्या मैत्रिणीसकट मी खूप चकाट्या पिटायची. आणि तो कट्टा, त्या कट्ट्यावर तुझे बाबा आणि मी कॉलेज संपल्यावर तासनतास फ्युचर प्लॅनिंग करत होतो. तेव्हा तुझे बाबा एमटेक करत होते. बोलता बोलता ती माऊली 3 गोष्टी आपल्या मुलीला शिकवते की एक, मी सुद्धा याच कॉलेजात शिकले, मला अडाणी समजायचं कारण नाही, मी शिकलेली आहे आणि मला कळतं मी सुद्धा याच कॉलेजात शिकलेली आहे. दुसरी गोष्ट ती असं सांगते की तुझे बाबा आणि मी तेव्हा तिथे कॉलेज संपल्यावर भेटत होतो, म्हणजे मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडला, पण तो निवडताना कॉलेज बंक करून नव्हतो भेटत, कॉलेज संपल्यावर भेटत होतो. आणि भेटल्यावर तू शाहरुख सारखा दिसतोस आणि मी ऐश्वर्यासारखी दिसते ह्या गप्पा मारत नव्हतो, तर भेटल्यावर आम्ही फ्युचर प्लॅनिंग करत होतो. तेव्हा तुझे बाबा एमटेक करत होते. सोचने वाली बात यह है की जेव्हा आई मुलीला ॲडमिशन घेताना सांगते की बाई ग, मी माझा जोडीदार जरी निवडला असला तरी त्या काळात 20 वर्षापूर्वी एमटेक करणारा जोडीदार होता माझा. तुला तुझं जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य असेल, परंतु तू विचार कर की बदलत्या काळात, बदलत्या स्पर्धेत तुझ्या जोडीदाराचं शिक्षण, त्याची आर्थिक संपन्नता किंवा त्याचं स्वावलंबित्व या गोष्टी कशा असल्या पाहिजेत. तसं बघायला गेलं तर हे वाईट नाहीये, हे चांगलंच आहे. आपल्या मुलीला मैत्रीण होऊन सांगणं हे फारच छान आहे. पण विचार करा, ज्या पद्धतीने ती आपल्या मुलीला अत्यंत शांतपणे आणि मैत्री भावनेने येऊन त्या पातळीवर येऊन समजावून सांगू शकते. आमच्या बहुजनातल्या आया आपल्या मुलीशी किती मैत्रीपूर्ण वागत असतील बरं. त्या मैत्रीपूर्ण वागण्यापेक्षाही त्या आई म्हणून जास्त वागतात. अर्थात त्यांचं चुकतंय असं नाही. अडचण काय होते, आमच्या घरातला जो इडियट बॉक्स आहे ना, त्या इडियट बॉक्समध्ये आमच्या सगळ्या माय माऊल्या इतक्या व्यस्त झालेल्या आहेत की आपल्या मुलीचं आणि मुलाचं नेमकं काय चाललंय आणि त्याकडे कशा पद्धतीने त्याला डील करायचं याकडे त्यांचं लक्षच नाहीये. त्यांच्या डोक्यातलं टेन्शन वेगळंच आहे. म्हणजे कालपर्यंत त्यांच्या डोक्यात टेन्शन असं होतं की आता राधिकाचं काय होईल आणि शनया परत आली तर आता राधिकाला जमेल की नाही. आता त्यांचं टेन्शन वेगळं आहे की आता संजना अरुंधतीच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणार का आणि अरुंधती तिला धडा शिकवणार का नाही. इडियट बॉक्स मधलं टेन्शन आमच्या महिला डोक्यात घेऊन बसतात. पण आपल्या घरातल्या आपल्या पोरांचं भविष्य सुधारायचंय याचं कधी बरं आपण विचार करणार. सोचना पडेगा. बहुजनांनो, ही चळवळ जरा समजून घेताना की आमची मानसिक गुलामगिरी काय पद्धतीने वाढवलेली आहे हे जर नीट समजून घ्यायचं असेल तर अजून एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल की पहा, आपण
म्हणजे सहज तुम्ही काही गोष्टी ऐकता, सहज चालताना बोलताना ऐकता. सहज माणसं असं म्हणतात, नाही हो त्याला काही कळत नाही, हो त्याला काही सांगू नका, लय बिचारं भोळ आहे बघा, काय भोळ आहे, भोळ्याला काय कळत नाही. भोळ्याला कधी 50 रुपयाची नोट देऊन बघा बरं, फाडते का? फाड म्हणाव नोट, नाही फाडत. नाही हो लय भोळा आहे, हो भोळ्याला काय कळत नाही. कळत नाही भोळ्याला? भोळ्याचं लग्न करून द्या बरं. 2 वर्षात 3 अपत्य होतात भोळ्याला. मंडळी लक्षात घ्या, मूल जन्माला घालायला अक्कल लागत नाही. हे का सुचलं, हे का सांगावं लागते, त्याचं कारण नीट समजून घ्या. जर कधी 2 बायका जर बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये जर एकत्र प्रवास करायला निघाल्या, की ज्यांनी त्या सगळ्या वर्णवादी व्यवस्था मानणाऱ्या, जात व्यवस्था निर्माण करणाऱ्या त्या वर्गातल्या जर 2 बायका जर चुकून बसमध्ये भेटल्या, तर त्यांची चर्चा कशी असते? कुठे निघाला? पुण्याला. अच्छा मग इकडे कशा? अच्छा मुंबईत नोकरी करता, डेली अपडाऊन करता, बर पेमेंट किती, इन्क्रीमेंट किती, सेव्हिंग कशी केली, फ्लॅट कुठे घेतलाय, अच्छा मग कुठली इन्शुरन्स पॉलिसी चांगली, त्यांच्या गप्पा. जेव्हा आपल्या 2 बहुजन बायका असतात ना गाडीमध्ये, तेव्हा त्या कशा बोलतात एकमेकींशी? लेकरं किती आहेत तेव्हा, मालक आहेत का धड? लेकरं. हा हा फार मोठा प्रश्न वाटतोय का? मूल जन्माला घालायला काही फार मोठी गोष्ट लागते का? जसं मी आता सांगितलं की भोळ्याला सुद्धा लेकरं होतात, की येड्या माणसाला लेकरं होतात. मूल जन्माला घालायला फार अक्कल लागत नाही. जन्माला घातलेल्या मुलांना एक सुयोग्य भविष्य द्यायला अक्कल लागते. ते भविष्य आम्ही देऊ शकतो का? आम्हाला ते भविष्य देता येतं का? आम्ही त्या पद्धतीने विचार करतो का? आमचा विचार असणं फार मोठी गोष्ट आहे. कारण विचार परिवर्तन ही हर परिवर्तन का मूल होत आहे. पहिल्यांदा विचार तुमच्या मनात येतो, मग तो विचार शब्दरूप धारण करायला लागतो, शब्दांना कृतीचं रूप येतं, कृती तुमची सवय बनत जाते आणि सवयीने तुमची मूल्य विकसित होत जातात आणि तीच पुढे जगण्याची आधारशिला बनत जाते. आपण तसा विचार करतो का की आम्हाला आमची मुलं घडवायची आहेत आणि ती घडवली जातात का आपल्याकडून? मला वारंवार असा प्रश्न पडत राहतो, मी वारंवार या गोष्टींवरती विचार करत राहते की आपण सगळे आपल्या महापुरुषांचा प्रचंड जयघोष करतो. आपल्या महापुरुषांच्या बद्दल आपल्या मनात अपार आदर, अभिमान, श्रद्धा, अस्मिता या सगळ्या गोष्टी अगदी ठासून ठासून भरलेल्या आहेत. पण त्यासाठी म्हणून तो आदर, तो अभिमान, ती अस्मिता हे सगळं मूर्त रूपात यावं म्हणून आपण काय करतो बरं? तर लोक सांगतात म्हणजे काय, आम्ही पुतळा उभारण्यासाठी संघर्ष करतोय, या चौकाला या महापुरुषाचं नाव मिळावं म्हणून आम्ही झगडतोय, या बसस्थानकाला हे नाव मिळावं म्हणून आम्ही धडपडतोय. दादा हो, अमुक एका चौकाला किंवा अमुक एका रस्त्याला महापुरुषांचे नाव मिळावे याही पेक्षा महत्वाचे आहे महापुरुषांच्या रस्त्यांवरून आपण स्वतः चालत जाणं. जमतंय का बरं आपल्याला? उदाहरणार्थ एक साधं गणित समजून घ्या की बाबासाहेब असं म्हणाले की जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक लोकशाही यांच्यातली दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीतली दरी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. म्हणजे आम्ही राजकीय दृष्ट्या परिपक्व होण्यासाठी, आमच्या लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्यासाठी, सिस्टीममध्ये जाऊन आम्हाला आवश्यक असलेला बदल करून घेण्यासाठी, आमच्याच खांद्यावर आमचा झेंडा घेऊन आत गेलो तर आम्ही आमचा अजेंडा चालवू शकतो अशा पद्धतीने जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल ती आमची आर्थिक स्वयंपूर्णता. आम्ही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहोत का? किंवा त्यासाठी आम्ही काही प्रयत्न करतो का? उदाहरणार्थ हे आपल्याकडे शिवजयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, या जयंत्यांना प्रचंड बॅनरबाजी केली जाते. आपण खूप बॅनर लावतो, आपण खूप जयंती मंडळ काढतो, आपण खूप मोठे डीजे लावतो, आपण असे मोठे मोठे डीजे, मोठे मोठे कटआउट, त्याला मोठे मोठे हार, मोठी मोठी पोरं,
आणि मोठा मोठा नाच. पण दादा हो, या सगळ्यांमध्ये पैसा, त्याची उलाढाल किती होते याचा कधी विचार केलाय का आपण? या विरुद्ध जे आम्हाला या सगळ्यांमध्ये सिम्बलायझेशन मध्ये अडकवतात त्यांची परिस्थिती काय असते, तर ते त्यांच्या जयंतींचे बॅनर टाकत नाहीत, त्यांच्या संघटनांच्या शाखांचे फार फलकही दिसत नाहीत, त्यांच्या वाढदिवसांचेही काही मोठी बॅनरबाजी ते करत नाहीत, ते त्यात पैसे घालवत नाहीत. हा, पण तरीही ते त्यांचं अर्थकारण उभं करण्यासाठी प्रयत्न करतात. उदाहरणार्थ एक साधं गणित समजून घ्या की ज्यांची एकूण भारतात लोकसंख्या, आपण ब्राह्मण समुदायाची लोकसंख्या 3.5% असं म्हणतो, महाराष्ट्रातली सारस्वत ब्राह्मणांची लोकसंख्या जर बघितली तर फार एक 2 लाखापेक्षा जास्त नसेल, कदाचित 2-2.5 लाखांची संख्या असेल. ज्यांची 2-2.5 लाखाची लोकसंख्या आहे त्यांची सारस्वत नावाची बँक करोडोचा उलाढाल करते. अगदी त्याच वेळेला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या एका गाण्याची रॉयल्टी त्यांच्या 7 पिढ्या बसून खातील इतकी असते, तरी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या नावे दीनानाथ मंगेशकर नावाचे रुग्णालय उभे राहते आणि या रुग्णालयाची सुद्धा दिवसाची उलाढाल 10 ते 50 लाखाच्या घरामध्ये दिवसाकाठी असते. दादा हो, कधी आपण हा विचार केलाय का की आमची एखादी बँक आहे का? आम्ही खूप बॅनर लावतोय, खूप संघटना, असं एक दगड उचलला की अशा 5-50 संघटना, परंतु आमची बँक आहे का एखादी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची बँक, अण्णाभाऊ साठे नावाची बँक, छत्रपती शिवाजी महाराज नावाची बँक, छत्रपती शाहू महाराज नावाची बँक, पेरियार रामास्वामी नावाची बँक, की जी बँक सारस्वत बँकेच्या तुलनेत त्या टक्करने उभी राहील. आम्ही एखादं आमचं हॉस्पिटल, ज्या पद्धतीने त्यांच्या हॉस्पिटल्स उभे आहेत तसे हॉस्पिटल्स आमचे उभे राहिलेत का? आमचे साखर कारखाने तसे उभे आहेत का? आमचे युनिट्स उभे आहेत का? तर त्याचं उत्तर आम्हाला नाही असं मिळतं. आणि मग आमच्या लक्षात येतं की आम्ही अजूनही आर्थिक चळवळीत प्रचंड मागे आहोत. आमच्या आर्थिक चळवळी अजूनही म्हणाव्या तशा वेग घेत नाहीयेत. कारण आर्थिक चळवळी उभ्या राहण्यासाठी गरज असते की आम्ही अत्यंत आमचं डोकं शाबूत ठेवून आम्ही आमच्या मूलभूत सोयी सुविधा आणि आमच्या मूलभूत विकासाकडे लक्ष वेधण्याची. पण बऱ्याचदा आपण आपल्या चळवळी फक्त सोशल मीडियावरच चालवतोय का? सोचना पडेगा इस पर की आम्ही एकमेकांचे उट्टे काढण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करून पुढे जाऊ शकतो का? म्हणजे साधं गणित बघा. खूप ते महाराज आहेत, अध्यात्म सांगणारे, कीर्तन करणारे, प्रवचन करणारे, खूप सारे ते काय साधू आहेत, काय त्या देवी आहेत वेगवेगळ्या, ज्या कीर्तन, प्रवचन आणि हरिनाम सप्ताह वगैरे काय 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 सांगत राहतात. तुम्ही कधी असं ऐकलंय का की एक महाराज दुसऱ्या महाराजावर टीकात्मक जाहीरपणे काही बोलत आहे, किंवा एक संघटना दुसऱ्या संघटनेवर टीकात्मक जाहीरपणे काही बोलत आहे? उलट ते असं सांगतात की आम्ही सगळे भातृ संघटनातले आहोत आणि आम्ही सगळे एकमेकांना पूरक आहोत आणि आमच्या सगळ्यांचा अजेंडा हा अमुक अमुक राष्ट्र निर्माण करण्याचा अजेंडा आहे. आपण आपला अजेंडा बाजूला ठेवतोय आणि एकमेकांना घायाळ करण्यात, एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यातच जास्त वेळ घालवतोय का? सोचना पडेगा. ह्या सगळ्या गोष्टी, कारण याच्यावरती जर आम्ही काम नाही केलं, कारण आपण फक्त आणि फक्त जर परस्पर संघर्षातच जर आम्ही एकमेकांना जायबंदी करत राहिलो तर निश्चितपणे आम्ही स्वतःच्याच हाताने आमच्या प्रगतीच्या वाटा खुंटवून ठेवत असो.
दिनकरराव जवळकर म्हणाले होते, मर्द हो नाके कापून घ्या. जर ही परिस्थिती भविष्य काळात अजूनही सुधारली नाही तर बहुजन हो नाके कापून घ्या अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. विचार करा आणि तुमचं म्हणणं नक्कीच तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का हे या व्हिडिओ खालच्या कमेंटमध्ये कळवा. थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.